3 जून आपण ट्रेड कुठे होता ते बघणार आहे। फर्स्ट बघा, फर्स्ट कॅन्डल ॲरो केलेला आहे, अप वरती पण केलेला आहे आणि खाली पण ॲरो केलेला आहे। त्या कॅन्डलला आपण ट्रेड घेऊ शकत होतो, पण कॅन्डल खूप मोठी होती। ज्यांची रिस्क कॅपॅसिटी त्या कॅन्डलला घेण्याची आहे त्यांनीच ट्रेड घ्या। जर तुम्हाला एवढी रिस्क घ्यायची नसेल तर ट्रेड घेऊ नका। आपली कॅपॅसिटी आपल्याला माहीत असते किती असते लॉस सहन करायची, त्याच्यानुसार ट्रेड घ्या। आणि जेव्हा ट्रेड असतो तेव्हा कॅन्डल ऑब्झर्वेशन करा, आपल्या रिस्कमध्ये ती कॅन्डल आहे का, किंवा लॉस तेवढा आपण सहन करू शकतो का। स्टॉप लॉस फर्स्ट बघा, स्टॉप लॉस किती होतोय, लॉस किती होतोय, आणि मगच ट्रेड घ्या। तर ट्रेड परफेक्ट होता, ट्रेडमध्ये काही डाऊट नाही आहे, पण रिस्क कॅपॅसिटी आपली पहिली चेक केली पाहिजे आणि मगच ट्रेड घेतला पाहिजे। तर खूप छान ट्रेड होता। आणि फर्स्ट कॅन्डलला रिस्क असल्यामुळे काही लोकांनी ट्रेड घेतला नसेल, तर सेकंड कॅन्डलला तुम्ही बघू शकता, इथे सेकंड ॲरो केलेला आहे, तर सेकंड कॅन्डलला सुद्धा तुम्ही ट्रेड घेऊ शकत होता। तिथे पण मीडियम रिस्क होती, जास्त पण रिस्क नाही म्हणता येणार, बऱ्यापैकी रिस्क होती, बहुतेक 25 पॉईंटची रिस्क होती। तर सेकंड कॅन्डलला सुद्धा तुम्ही ट्रेड घेऊ शकत होता। तर अशा प्रकारे 2 ट्रेड होते आणि टार्गेट कंप्लीट झालेले आहे दोन्ही ट्रेडचे काल निफ्टीमधले। तर आज आपण बघूया निफ्टी कशी वर्क करते। अजून तर काय निफ्टीमध्ये मूवमेंट दिसत नाही आहे। आज 4 जून, तर आपण ट्रेड असेल तर नक्की घेऊया। कालचे 3 जूनचे ट्रेड खूप परफेक्ट होते आणि फर्स्ट कॅन्डलला जरा रिस्क जास्त असल्यामुळे काही लोकांनी ट्रेड नाही घेतले। सेकंड कॅन्डलला तुम्ही नक्की घेऊ शकत होता। तर अशा प्रकारे ट्रेड होते। आज आपण ऑब्झर्व करूया, आपल्याला सेम कॅन्डलला ट्रेड भेटले तरच आपण ट्रेड घ्यायचे, अदरवाईज ट्रेड घेत नाही आहे प्लेन चार्टला आणि ऑप्शनच्या चार्टला। तर आज 4 जूनचे अपडेट मी उद्या देईन।